मोरया केसरी मैदानातील गट क्रमांक 14 सुटला आणि गट क्रमांक 14मध्ये होता वेगाचा बादशाह घोटचा सर्जा आणि त्याचा पैरा होता कारुंडे एक्सप्रेस चिक्या. घोटचा सर्जा आपल्याला खूप दिवसातून मैदानात दिसला, परंतु टॉपचा स्पीड घेऊन मैदानात दिसतोय. तुम्ही बघू शकता कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि सर्जा यांचा पैरा आपल्याला बघायला मिळाला. सुंदर त्या गाडीला स्पीड लागला आणि गाडीने गटपास केला आहे. गट क्रमांक 14मध्ये चिक्या आणि सर्जा टॉपचा स्पीड लागला. मित्रांनो, तुमचं मत काय या जोडीबद्दल नक्की कमेंट्स करून सांगा. परंतु बकॅडॉन आणि वादल गटपात झाला आहे, सर्जा 5G गटपात झाला आहे, अर्जुन गटपात झाला आहे, सर्व नामांकित नंदी गटपात झालेत आणि काटाकीर लढती होणार आहेत सेमीफायनलमध्ये, कारण सर्व टॉपचे नंदी फायनलमध्ये गेले, सेमीफायनलमध्ये गेलेत. तुमचं मत काय? आज कोणता नंदी एक नंबरचं पारितोषिक मिळवणार? घोटचा सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या यांच्या पालाबद्दल तुम्ही काय बोलाल? एक कमेंट त्यांच्यासाठी सुद्धा नक्की करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि मोरया केसरीचा मानकरी होणार. तुमचं मत नक्की कमेंट्स करून सांगा आणि घोटचा सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या यांच्या